थंड वातावरण आहे, तर अशाच थंड वातावरणात असं वाटतं काहीतरी गरमागरम खावं म्हणजे. तर आज आपल्या कांद्याची भाजीला स्किप केलंय आणि आज हे करायला घेणार आहे आपले अंडा भजी. आणि अंडा भजीच्या बरोबर एक चविष्ट अशी एक भन्नाट रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे आपली अंडा बिर्याणी. तर आपण आज बनवणार आहोत गरमागरम अंडा बिर्याणी. चांगली मसालेदार अशी सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तर चला आज आपण अंडा रेसिपी बनवायला घेऊया. तुम्ही पण माझ्याबरोबर अनुभव घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. तर चला. तर आता आपण इकडे अंडी उकडत ठेवलेली आहे छान अशी, आणि इकडे मी तांदूळ वगैरे धुवून घेतलाय. टॅमॅटोची पेस्ट करायला घेतली आहे. त्याच्यात आपण या काश्मीरी मिरच्या पण मी टाकणार आहे आणि त्याची टॅमॅटोची पेस्ट करून घेऊया आपण. चला. अंडा बिर्याणीची तयारी करायला घेतलेली आधी एकीकडे तांदूळ वेगळे शिजवत ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत अंडा भजी करायला, आणि त्यासाठी मी पहिले त्याचा बॅटर तयार करते आणि मग आपण अंडा भजी करायला घेऊया. तर चल. याच्यामध्ये आपण घेऊया आपला बेसन आणि भाकरीचं पीठ घेणार आहे मी कुरकुरीतपणासाठी. आपला आगरी मसाला, मिरच्या पण जरा पावसाचे झणझणीत बरं वाटणार, मीठ आणि थोडीशी हळद, कोथिंबीर. तर याला सगळ्याला मिक्स करते मी. तर आता आपण याला मिक्स करून घेऊया, बॅटर बनवून घेऊया. जास्त पातळ नाही करायचं आहे, जाड ठेवायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यात अंडी आपली डीप करायची आहे. साधी सिंपल रेसिपी आहे, पावसाची खायला मजा येते. आणि तर आता आपण पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. मस्त रेड रेड झणझणीत झणझणीत होतील आपली. मी मिरच्या पण टाकल्यात आज भरपूर. कढीपत्त्याची चव जरा चांगली येते ना, म्हणून मी कढीपत्ता पण टाकते. चला आपण हा कढीपत्ता पण त्याच्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून ठेवून देते मी थोडा वेळ, आणि मग नंतर बनवायला घेते. आपण आपली अंडी सोडून घेऊया सगळी. पावसात गरमागरम अंडा बिर्याणी खायची मजाच काहीतरी वेगळी असते आपली. अजून एक आणखी रेसिपी करायला घेतली आहे, चना चाट करायला घेतलाय मी. फ्रेंड्स, इकडे आपण बनवलेला आहे चना चाट, असाच टाइमपास खायला. तर त्याच्यातलाच मी यांना थोडासा देऊन येते. तर आता आपण आपली अंडी अर्धा अर्धा करून घेतली आहे आणि आपला पीठ पण रेडी आहे. हे बघा एवढा ठेवलाय मी घट्ट. तर आता आपण त्याच्यात पीठ टाकून बघूया. झालाय. मी आता याच्यामध्ये डीप करते. आणि त्याच्यात सोडून देते. छान मस्त झाली क्रिस्पी. हा, आमच्या जान्हवीला नीट पलटी पण नाही करता येत आहेत सध्या, शिकते ना पोर आमची. आता आपली अंडी छान अशी क्रिस्पी व्हायला लागली आहे. हे बघा त्याचा कलर बघा कसा मस्त. थोडासा पीठ आणखीन शिजू दे. आतून शिजले किंवा लगेच आपण काढून घेऊया. आपलं ते अंडी झालेली आहे, अंडी भजी. आणि ह्यांना ना जास्त ओव्हर फ्लेम करायची नाहीये. ते बघा अशी फुटणार ती, आणि मग परत बोलणार की आपल्या रेसिपीमध्ये काय चुकी झाली म्हणून. कारण अंडा आहे शेवटी, किती केला तरी तो जर त्याला बाहेरच्या भागाला त्याला जरी लागलं ना जास्त फ्लेम, तर तो फुटणारच. म्हणून जरा सावधानतेने करा. छान अशी क्रिस्पी झालीत आपली. धड ग जरा जान्हवी, आपली कढई झालते. तुला जमेल का? नको ते नको करू. तर आता आपली अंडा भजी मी सेकंड टाइम टाकली. थोडी माझ्याकडून लागली आहेत ती, आणि माझी गॅसची फ्लेम जास्त झाली. मी बारीक करते. आता थोडी शिजू दे ना. आता याच कढईत आपण आपले अंडा फ्राय करूया आणि मग आपल्या अंडा बिर्याणीला फोडणी देऊया.
मस्त गरम पाऊस आहे थंडगार आणि गरम गरम अंडा भाजी खायला या तुम्ही पण माझ्याबरोबर. आणि मी त्याच्याबरोबर केली आपली चणा चाट केली आहे अशीच. तर आता मी एक बाईट घेऊन बघते. मी केचप नाही घेतलंय. एक नंबर झालाय. तापलेलंच आहे अगोदरचा. आता आपण त्याच्यात थोडासा लसूण टाकते मी एक्स्ट्रासाठी आणि थोडीशी हळद आणि थोडासा आपला मसाला आणि मीठ चवीपुरतं. बाहेर छान पाऊस पडतोय. आज काही पाऊस थांबत नाही. बरेच दिवस पडला नव्हता. पडत नाही पण आज भरपूर पडायला लागलाय. तरी पण अजून काही गरमी गेलेली नाही. जो गरम व्हायचा तो होतोच आहे अजून पण. तर आपण आपली सगळी अंडी त्याच्यात टाकून घेऊया. आणि मी थोडीशी आपली त्याच्यात बटाटी पण टाकलेली पोरांना. आता आपण यांना छान असं फ्राय करून घेऊया. आपला आता अंडी झालेली आहे. आता आपण आपल्या ग्रेव्हीची तयारी करायला घेऊया. छान अशी क्रिस्पी होत चालले. मी अजून थोडी शिजवते त्यांना. थोडी बाहेरून कवर थोडा आणखीन व्हायला पाहिजे. फ्रेंड्स आता आपण याच्यात तेल टाकून घेऊया. आणि जो आपण भजी काढलेली ना तोच तेल घेतला आहे मी तळलेला. अद्रक लसूण टाकून घेऊया. आणि थोडी मिरची पण टाकली मी त्याच्यात. आणि टॅमॅटोची पेस्ट. आता आपण याच्यात कढीपत्ता टाकून घेऊया. आणि हा खडा मसाला आहे थोडासा तो पण टाकून घेते. आणि थोडासा तेजपत्ता पण टाकते आपल्या चवीला. आपली ग्रेव्ही शिजत आलेली आहे. आता आपण याच्यात थोडेसे मसाले टाकून घेऊया. बेसिक हळद आपली टाकूया. आपला आगरी मसाला हा आहे. आपला बिर्याणी मसाला आहे माझ्याकडे तो टाकते मी. आता आपण याच्यात आपली अंडी टाकून घेऊया. आपली सगळी आपण ही ग्रेव्ही याच्यात टाकून देऊया. छान कलर आलाय मस्त. आणि आपल्याला थोडी तिखटच करायची आज कारण पाऊस पडतो तर झणझणीत खायला मजा आहे. 1-2 मिनिटं याला मी मसाल्यामध्ये शिजवते आणि लगेचच आपला शिजलेला भात याच्यात टाकून देईन. तरी थोडंसं पाणी टाकते मी याच्यात. आता आपला हाच आहे पाणी त्याचा धुवून घेतलाय मी. आणि त्याला मस्त आपण उकळवून घेऊया थोडा. हा भाजलेला कांदा आहे तो पण आपण टाकून घेऊया. आपला बिरिस्ता केला आपण तो कांद्याला पूर्ण छान असा परतून घेऊया. आणि याला छान अशी उकड काढून घेऊया. आणि मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कारण शिजवलेला भात टाकणार आहोत. तर मी आता याला एक उकड काढून घेते. इकडे अंडा भाजीसाठी भांडणं चालू आहे. आपली अंडा भाजी पूर्णपणे संपलेली आहे. ही बघा ती पण राहिलेली नाही आहे. आणि इकडे मागतायत काही जण. घे चल जाऊ दे घे चल. तरी ते आपला राहिलेलाच नाही आहे. मला तर खायला भेटलाच नाही आहे. जाऊ दे परत नेक्स्ट टाइम जास्त बनवेल. तर आपल्या अंडा बिर्याणीच्या ग्रेव्हीला छान अशी तरी पण सुटले. पण तो मसाला जरासा अजून कच्चा वाटतोय. थोडा शिजला ना का मग आपण त्याच्यामध्ये आपला राईस टाकून घेऊया. काय झाला अंडू अच्छा म्हणतो जेवायला नको नुसतं अंडा खायला पाहिजे ना. आपली अंडा बिर्याणीची ग्रेव्ही पूर्णपणे छान अशी तयार झाली. आणि मस्त बिर्याणीचा वास पण लय भारी सुटलाय मसाल्याचा. त्या छान आहे बघा.
त्यात राईस टाकून घेऊया. ही ग्रेव्ही जास्त ठेवली आहे कारण आम्हाला सगळ्यांना लागेल म्हणून. जास्त आटवली नाही मी, कारण एवढ्या भाताबरोबर ती ग्रेव्ही लागणार आपल्याला. हे पूर्ण राईस टाकून झालं याच्यात. आणि आपण हे काजू भाजलेले त्याच्यात टाकते मी वरतून. आणि आपला कांदा. तर आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. त्यावरती झाकण देऊन ठेवूया. 5 मिनटं आपण वाफून घेऊया. तर फ्रेंड्स, आता आपण आपली बिर्याणी चेक करून बघूया. आता आपली अंडा बिर्याणी आय थिंक झालेली आहे. मी थोडं आतमध्ये हे बघा, छान वाफ फुटली आहे मस्त अशी. तर मी थोडं एक प्लेटमध्ये काढून घेते पहिले. आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे छान अशी. आणि छान वाफा पण सुटल्या. बाहेर पाऊस आता कमी झाला आहे, पण मी आज आली इकडे बाल्कनीत जेवायला. तर मी आता एक बाईट घेऊन बघते कशी लागते ती. तुम्ही पण या जेवायला. गरम भरपूर आहे. खरंच सांगते, एक नंबर झाली आहे. चव एवढी भारी आली आहे. आणि गरम गरम खायला तर खूपच मजा आहे. ये एक नंबर झाली खरंच. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. सोपी आहे, एकदम इझी आहे. नेहमी मध्ये मध्ये येते माझ्या इथे खायला असो. ह्याच्या बरोबर अजून कोशिंबीर वगैरे असते ना तर अजून भारी लागलं असतं, पण मी बनवली नाहीये घाई. तर मी अंडा बिर्याणी एन्जॉय करते. चला, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.